आपला विषय आहे अडखळणे तुमच्या आचरणाला थांबवू शकत नाही, हा आपला विषय. आणि आपण यामध्ये एकूण 3 मुद्दे जे आहेत ते बघितलेले आहेत. आता या विषयातील जो मुद्दा क्रमांक 4 आहे तो आपण लिहिणार आहोत. मुद्दा क्रमांक 4 लिहून घ्या. आजच्या विषयाशी संबंधित मुद्दा क्रमांक 4 आहे, देवाचं पाचन पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्मा धैर्य देतो. मुद्दा क्रमांक 4 लिहा, देवाचं आचरण पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्मा धैर्य देतो. आता ज्या गोष्टी करण्यासाठी देवाने पाचारलेलं आहे, ज्या गोष्टी करण्यासाठी देवाने पाचारलेलं आहे, त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्मा जो आहे त्या व्यक्तीला धैर्य देत असतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आता देवाने जर मला त्याच्या कार्यासाठी जर पाचारलेलं आहे, तर त्याचं कार्य करत असताना अनेक अडखळण जे आहेत ते येतील, परंतु ते अडखळण तुमच्या पाचारणाला बिलकुल थांबवू शकणार नाही. तर तुमचं जे पाचारण आहे ते अधिक प्रभावशालीरित्या देवाच्या गौरवाकरता पूर्ण करण्याच्या अनुषंगातून पवित्र आत्मा तुम्हाला जे आहे ते धैर्य देईल. आणि बघा, ज्यावेळेस आपण प्रेषितांचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 8 आपण वाचतो, तर त्या ठिकाणी कशा प्रकारे पवित्र आत्मा हा देवाने ज्या व्यक्तीला पाचारलेला आहे त्या व्यक्तीला त्या पाचारणामध्ये पुढे जाण्याकरता जे काही अडखळण आहे त्यावर मात करण्याच्या अनुषंगातून कशा प्रकारे धैर्य पुरवतो हे त्या वचनामध्ये लिहिलेलं. आपण वाचूया ते वचन, प्रेषितांचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 8 पहा कोणीतरी. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत व सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. व्हेरी गुड. बघा, अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपण पाहतो की जो ह्या प्रेषितांच्या पुस्तकाचा जो लेखक आहे त्याचं नाव लूक आहे, तो ह्या ठिकाणी हे प्रेषितांचे कृत्य लिहित असताना आत्म्याच्या प्रेरणेने ह्या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला सांगताना दिसून येतो अतिशय प्रभावशालीरित्या की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. ज्या वेळेला देवाचं पाचारण देवाच्या राज्यामध्ये कार्य करण्याकरता एखाद्या व्यक्तीला केलं जातं, त्यावेळेला त्या व्यक्तीने देवाचं ते काम त्या पाचारणामध्ये राहून अतिशय धैर्यवान रीतीने करण्याच्या अनुषंगातून पुढे जावं याकरता पवित्र आत्मा जो आहे त्याला आपण पाहतो की सामर्थ्य पुरवत असतो. पवित्र आत्मा त्याला धैर्याने जे आहे ते भरत असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती पाहायला भेटतो की ज्याला देवाने त्याचं काम करण्याकरता पाचारलेलं होतं, परंतु तो त्या ठिकाणी त्या पाचारणामध्ये चालत असताना जे काही अडखळण समोर यायचे त्या अडखळाला तो घाबरायचा. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की भित्रेपणाचा आत्मा त्याच्यामध्ये होता, तो त्या ठिकाणी घाबरायचा. परंतु एक वेळ अशी आली की पवित्र आत्म्याने त्याच्यामधली जी काही भीती आहे ती काढून टाकली आणि पवित्र आत्म्याने त्या भीतीची जागा जी आहे ती त्या ठिकाणी धैर्याने भरली. पवित्र आत्म्याने ती जी जागा आहे ती सामर्थ्याने जी आहे भरलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि तो व्यक्ती जर कोण आहे तर त्याचं नाव आहे पेत्र. आणि बघा, पेत्र जो आहे ना, आपण ज्या वेळेला योहानाचं पुस्तक 18वा अध्याय आपण काढतो त्यावेळेला योहानाच्या पुस्तकाच्या 18व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये आणि 25 आणि 26 वचनामध्ये आपल्याला पेत्राची जी काही भीती आहे ती अतिशय स्पष्टपणे येशूला नाकारल्या संदर्भात तुझ्या दिसून. बघा वचन काय सांगत आहे, योहानाचं पुस्तक 18वा अध्याय आणि त्याचं 17, 25 आणि 26 पहा. यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय? त्याने म्हटले, मी नाही.
शिमोन पेत्र शकत उभा राहिला होता. त्याला इतके लोक म्हणाले, तूही त्याच्या शिष्यातला आहेस काय? तो नाकारून बोलला, मी नाही. ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता. तो त्याला म्हणाला, मी तुला त्याच्याबरोबर बागेतले नाही का पाहिले? व्हेरी गुड. आता बघा, ह्या तीनही वचनामध्ये योहानाचं पुस्तक 18 अध्याय 17 वचन, 25 आणि 26 ह्या तिन्ही वचनामध्ये आपण काय पाहतो तर पेत्र हा त्या ठिकाणी घाबरलेला आहे. पेत्राला ज्या वेळेला प्रश्न करण्यात आला की तूही त्यांच्यापैकी एक आहे, त्यावेळेला आपण पाहतो की त्याने त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे नकार जो आहे तो दिलेला आहे की नाही, मी त्यांच्यापैकी एक नाही. आणि ह्या ठिकाणी आपल्याला पेत्राच्या ठाई असलेलं जे काही भय आहे हे स्पष्टपणे समजण्यास हे वचन वाचण्याची मदत होत आहे. आणि पेत्र हा पहिल्यांदा म्हणजे अगोदर आपण पाहतो की तो घाबरत होता, पण ज्या वेळेला पवित्र आत्मा त्याला मिळाला, ज्या वेळेला पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आला, त्या वेळेला आपण पाहतो की तो त्या ठिकाणी धैर्याने जे आहे देवाच्या राज्याची घोषणा करत असलेला आपल्याला दिसून येतो. आता तो घाबरत नाही. आता त्याच्यातही कुठल्याही प्रकारचं जे भय आहे ते नाहीये, आणि ते भय पवित्र आत्म्याने त्याच्यातून काढून टाकलेलं आहे. आणि त्या भयाची जी जागा आहे पवित्र आत्म्याने आपण पाहतो की सामर्थ्याने भरलेली आहे. पवित्र आत्म्याने त्या भयाची जी जागा आहे ना ती धैर्याने भरलेली आहे. आणि पेत्र हा पूर्ण धैर्याने जे आहे देवाच्या वचनाची घोषणा करताना आपल्याला प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि वचन 14 मध्ये काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी करताना दिसत आहे. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि वचन 14 काय म्हणतात ठिकाणी. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की हा पेंटिकॉस्टचा आपण पाहतो की सण आहे. पेंटिकॉस्टच्या वेळेचे भाषण आहे, 50व्या दिवसाचे भाषण आहे. आणि पेत्र ह्या ठिकाणी आपण पाहतो की 120 लोकांमध्ये उभं राहिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि पेत्र ह्या ठिकाणी उभं राहून जे आहे ना मोठ्याने त्या ठिकाणी असलेले जे यहुदी लोक आहेत, त्या ठिकाणी असलेले जे यरुशलेम रहिवासी आहे त्यांना तो काय माहिती का, देवाच्या वचनाची घोषणा या ठिकाणी करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे त्यांना सांगत आहे. आता या ठिकाणी पेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं भय आपल्याला पाहायला भेटत नाही. सुरुवातीला पेत्र हा भित्रा होता, सुरुवातीला पेत्र हा घाबरणारा होता. परंतु जसं त्याला पवित्र आत्मा मिळाला किंवा जसं त्याच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला, आपण पाहतो की त्याच्यामधली जी भीती आहे ती निघून गेली आणि पवित्र आत्म्याने त्याला धैर्याने भरलं. पवित्र आत्म्याने पेत्राला धैर्याने भरलं आणि पेत्र या ठिकाणी पूर्ण धैर्याने येशू विषयी जे आहे यरुशलेममध्ये त्या ठिकाणी जे सर्व यहुदी लोक होते आणि जे सर्व यरुशलेम रहिवासी होते त्यांना त्या ठिकाणी सांगताना दिसत आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला देव आपल्याला त्याचं काम करण्यासाठी पाचारतो, ज्या वेळेला देव आपल्याला त्याचं काम करण्यासाठी बोलवतो, त्यावेळेला आपल्यामध्ये आपण देवाचं काम अतिशय धैर्याने करू नये म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भय जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचं भय जे आहे ते आपल्या समोर येऊन उभं राहतं. परंतु त्या वेळेला आपण कधीही त्या भयाला घाबरू नये. आपण कधीही जे आहे त्या भयाला घाबरून आपल्या पाचरणापासून जे आहे आपण लांब जाऊ नये. तर त्यावेळेला आपण देवाकडे प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. त्यावेळेला आपण पवित्र आत्मा हा ना मिळण्याच्या अनुषंगातून आपण देवाकडे प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचं जे काही सामर्थ्य आहे ते मिळण्याची जी काही अपेक्षा आहे ती आपण देवाकडे केली पाहिजे आणि आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि पवित्र आत्मा ज्या वेळेला आपल्याकडे आपल्यावर उचलून येईल त्यावेळेला आपल्या मधलं भय निघून जाईल आणि आपल्याला धैर्य प्राप्त होईल. वचन सांगतं की या ठिकाणी हे जे आहे ना अतिशय स्पष्टपणे आपण पाहतो की हे 10 दिवस त्या ठिकाणी वाट बघत राहील. 10 दिवस त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ना वाट बघितली. आणि बघा
वचन सांगतं की 50व्या दिवशी पवित्र आत्मा जो आहे त्या ठिकाणी ते जे जमलेलं त्यांच्यातून उतरून आला. ह्या ठिकाणी पेत्रावरती पवित्र आत्मा उतरून आल्यानंतर पेत्रामधलं जे भय आहे ते निघून गेलं आणि पेत्र त्या ठिकाणी 11 प्रेषितांमध्ये उभा राहून धैर्याने मोठ्याने जे आहे येशू ख्रिस्ताबद्दल त्या ठिकाणी निर्भीडपणे जे आहे सांगू लागला. निर्भीडपणे येशू ख्रिस्ताबद्दल पेत्र जो आहे ना त्या ठिकाणी लोकांना शिकू लागला, बोलू लागला. लक्ष द्या, ज्यावेळेस देव आपल्याला त्याच्या कार्याकरता आचरतो त्यावेळेला पवित्र आत्मा आपल्याला धैर्य देतो, आपल्यातली सर्व भीती जी आहे काढून टाकतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 5 लिहा. मुद्दा क्रमांक 5, देव साध्या लोकांचा उपयोग करतो. मुद्दा क्रमांक 5 लिहा. देव त्याच्या राज्याच्या कामाकरता साध्या लोकांचा उपयोग करतो. आणि बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी 1 शमूएल 16 अध्याय आणि वचन 7 वाचण्यासाठी मदत करा. आणि कशा प्रकारे परमेश्वर देव हा साध्या लोकांचा, देवाला मोठी पात्रता किंवा फार चांगले लोक अशा प्रकारच्या लोकांना देव उपयोगात आणतो असं नाही, तर देव साध्या लोकांचा देखील उपयोग करतो त्याच्या राज्यामध्ये कार्य करण्याकरता. बघा काय म्हटलेलं वचन त्या ठिकाणी 1 शमूएल 16 अध्याय वचन 7 काय म्हणते, परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. व्हेरी गुड. बघा परमेश्वर देव शमूएलाला ह्या ठिकाणी सांगत आहे की ज्या व्यक्तीला मी माझं काम करण्यासाठी निवडतो तो व्यक्ती तुमच्या दृष्टिकोनातून कितीही चांगला असला मी त्याला निवडत नाही. या ठिकाणी शमूएलाने जे आहे ना वचन सांगते की त्याच्या शरीराच्या उंच काठीवरती जाऊन त्याच्या बाहेरील स्वरूपावरती जाऊन जे आहे ना शमूएलाने त्याला त्या ठिकाणी राजाचा अभिषेक करायचा प्रयत्न केला. पण परमेश्वर देवाने शमूएलाला सांगितलं की माणसाप्रमाणे परमेश्वराचं पाहणं नसतं. लक्ष द्या, देवाला ज्या वेळेला त्याच्या राज्यामध्ये काम करी पाहिजे असतात आणि तो ज्यांना पाचरतो ते लोक जर कोणते आहेत तर ते साधे आहेत. देव साध्या लोकांकडनं, देव कनिष्ठ लोकांकडनं त्याचं जे कार्य आहे ते करून घेतो. लक्ष द्या, हे समजणं फार गरजेचं आहे. देवाला फार क्वालिटी वाईज लोक नको आहे. देवाला क्वालिटी नसलं तरी ते लोकांचा उपयोग देव त्याच्या राज्याच्या कार्यासाठी करून घेत असतो. आणि असंच एक व्यक्ती ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चांगलं पण, कुठल्या प्रकारची क्वालिटी चांगलं पण नाही, तर कुठल्या प्रकारची क्वालिटी जी आहे आपण पाहतो की त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. पण बघा तो व्यक्ती अतिशय साधा आहे, परंतु ज्या वेळेला त्याच्याकडं लोकांनी बघितलं पण तो व्यक्ती देवाच्या दृष्टिकोनातून त्याच्या राज्यामध्ये कार्य करण्याची योग्यतेचा आहे हे लोकांना वाटत नव्हतं. पण देवाच्या दृष्टिकोनातून तो व्यक्ती देवाचं कार्य करण्याच्या योग्यतेचा आहे हे आपल्याला समजून येतं. आणि ज्या वेळेला आपण 1 शमूएल 16 अध्याय आणि त्याचं 11 ते 13 वचन आपण वाचतो, बघा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. 1 शमूएल 16 अध्याय आणि 11 ते 13 वचनामध्ये शमूएलाने इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरे मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनात बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदेच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, दावीद हा अतिशय साधा असा मेंढपाळ होता. दावीद हा अतिशय साधा असा मेंढपाळ होता. लक्ष द्या. आणि परमेश्वर देवाने त्याला इस्रायलचा राजा जे आहे ते केले आपल्याला पाहायला भेटते. परमेश्वर देवाने दाविदाला
त्याचं जे काही काम आहे ते करण्यासाठी अभिषेक ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. परमेश्वर देवाला मोठी पात्रता असलेले लोक जे आहेत ते नको आहे त्याचं राज्यामध्ये काम करण्याकरता. परमेश्वर देवाला असे लोक पाहिजे आहे ज्यांचं हृदय हे आज्ञाधारक आहे. देवाला असे लोक पाहिजे आहे त्याच्या राज्यामध्ये काम करण्याकरता ज्यांचं हृदय हे आज्ञाधारक आहे. आणि अशा प्रकारचं आज्ञाधारक हृदय हे ह्या साध्या अशा दाविदाकडे होतं. दाविद हा अतिशय साधा होता. त्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर देवाने दाविदाचा उपयोग जो आहे इस्रायलाचा राजा म्हणून त्याच्या लोकांचं संगोपन करण्याकरता केला आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला देव आपल्याला त्याचं काम करण्यासाठी निवडतो, ज्या वेळेला देव आपल्याला त्याचं काम करण्यासाठी पाचारतो, त्यावेळेला कोणतंही अडखळण जे आहे, मग आपल्यामध्ये चांगली क्वालिटी नसेल काही हरकत नाही, आपल्यामध्ये भित्रेपण असेल काही हरकत नाही, आपल्याला चांगलं बोलता येत नसेल, आपण जड उठांचं असू, चांगलं प्रवक्ता आपण असू, काही हरकत नाही. कोणत्याच प्रकारचं अडखळण जे आहे ते आपल्याला देवाच्या पाचरणापासून मुळीच थांबवू शकत नाही. कोणत्याच प्रकारचं जे अडखळण आहे, ज्या गोष्टीसाठी देवाने आपल्याला निवडलेला आहे ती गोष्ट पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगातून आपल्याला अडखळणार नाही, आपल्याला थांबवलं लागेल. देवाने ज्या गोष्टी करता आपल्याला पाचरलं आहे ती गोष्टी देव आपल्याकडनं करून घेईल हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती कशी का परिस्थिती असेल, कशी का परिस्थिती असणार, भीतीदायक परिस्थिती असेल ना किंवा कशी का परिस्थिती असेल ना, कोणतं का अडखळण आपल्या रस्त्यामध्ये असणार, आपण मुळीच त्या ठिकाणी थांबू शकणार नाही. का? कारण देव आहे हा आपल्या जीवनातले सर्व अडथळे दूर करून ज्या गोष्टी सध्याने आपल्याला आचरलेल्या आहेत पूर्ण करून दिल्या. आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आपण ज्या ठिकाणी अशक्त आहोत त्या ठिकाणी देव हा सशक्त आहे. ज्या ठिकाणी आपण कमजोर आहोत त्या ठिकाणी देव हा मजबूत आहे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. देव हा सर्वशक्तिमान आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या, ज्या ठिकाणी आपण भीतीपणाने भरलेलो आहोत त्या ठिकाणी पवित्र आत्मा हा आपल्याला धैर्य देण्यासाठी आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून ह्या दिवसांमध्ये आपल्याला आपलं जे काही पाचारण आहे ते ओळखणं गरजेचं आहे आणि त्या पाचारणाला अनुसरून देव ज्या गोष्टी आपल्याकडनं अपेक्षित करतो त्या करणं गरजेचं आहे. अडखळण येतील, परंतु अडखळणावरती विजय प्राप्त करण्याकरता देव आपल्याला सहाय्य करतो. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद.